जालना औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठी खळबळ. महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे गटनेते ॲड. फारुख तुंडीवाले यांनी थेट अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. थेट विजयाचा दावा. फक्त अर्ज भरला नाही तर तुंडीवाले यांनी थेट विजयाचा दावा केलाय. महाविकास आघाडीशी संबंधित तब्बल 50हून अधिक नगरसेवकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला असून मतदानाचा हा आकडा आणखी वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. पण काँग्रेसच्या या गटनेत्याने बंडाचे निशाण का फडकवले? स्वीकृत सदस्याच्या वादावरून काँग्रेसने तुंडीवाले यांच्यासह 7 नगरसेवकांना निलंबित केले होते. त्यातच एवढी मोठी निवडणूक तोंडावर असताना काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने कोणतीही बैठक घेतली नाही की स्थानिक नेत्यांशी चर्चा केली नाही. याच नाराजीतून हा मोठा स्फोट झालाय. ॲड. फारुख तुंडीवाले काय म्हणाले? स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समस्या आणि त्यांचा आवाज सक्षमपणे मांडणारा हक्काचा माणूस हवा. म्हणूनच पक्षभेद विसरून 50हून अधिक नगरसेवकांनी माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. समर्थकांचा जल्लोष आणि उमेदवाराचा विजयाचा इशारा. सोमवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत आणि प्रचंड उत्साहात ॲड. तुंडीवाले यांनी आपला अर्ज दाखल केला. आता हा अपक्ष उमेदवाराचा पॅटर्न महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार का? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या लढाईत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. महाविकास आघाडीला जालन्यात खिंडार. स्वीकृत सदस्याच्या वादातून झालेल्या निलंबनानंतर आणि पक्षांतर्गत दुर्लक्षामुळे नाराज झालेले काँग्रेसचे गटनेते ॲड. फारुख तुंडीवाले आता अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात. 50हून अधिक नगरसेवकांच्या बळावर त्यांनी थेट विजयाचा दावा ठोकला आहे. यामुळे जालना औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची समीकरणं पूर्णपणे बदलणार हे नक्की.